शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय टोमॅटोमध्ये येणारा तिरंगा प्लास्टिक व्हायरस आपल्याला जागेवर कसा थांबवता येईल, त्या संदर्भामध्ये आपण कोणत्या फवारण्या त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे, अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं गेलं पाहिजे, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण या ठिकाणी साधारणतः 30-35 गुंठे क्षेत्र असलेल्या विरांग व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. प्लॉटचे जवळजवळ काका किती तोडे झाले? 14 तोडे झाले. 14 तोडे झाले. किती कॅरेट मिळाले? आतापर्यंत 1364 कॅरेट झाले. 1364 कॅरेट झाले. क्षेत्र किती? 30 गुंठे. क्षेत्र हा पाऊण एकर आहे. 30 पाऊण एकर. 30 गुंठे. 30-35 गुंठे क्षेत्र आहे. अजून तर माल इतका दिसतोय की अजून माझ्या अंदाजे काही झालं तरी 700-800 कॅरेट 700 तुम्हाला कॅरेट आरामशीर मिळतील. हो. आणि एकंदरीत आता मी व्हिडिओचा विषय सांगितला की तिरंगा असेल, प्लास्टिक व्हायरस असेल, हा येऊच नये म्हणून आपण आणि आल्यानंतर आपण प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह मध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघणारच आहात. तत्पूर्वी चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी येत आहेत, प्लॉट सुरू होतोय, तिरंगा दिसतोय, प्लास्टिक व्हायरस दिसतोय, मग अशा वेळेस दिसतोय आल्यानंतर काय करायचं किंवा यायच्या अगोदरच काय करायचं, या दोन्ही गोष्टी मी सांगणार आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. आपण त्यांचं पूर्ण नाव जाणून घेतो. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय पोपट ठोंबरे, राहणार सिरसुबळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 8975036160. आता हे 1364 कॅरेट तुम्हाला मिळाले हम्म. पाऊण एकर क्षेत्रामध्ये. हो. अजून माल दिसतोय आपल्याला, भरपूर माल आहे. हो. एक 700-800 कॅरेट तर तुम्हाला सहज अजून मिळेल. मिळणार आहे. हम्म. म्हणजे आपण एक 2200-2300 कॅरेट पर्यंत सहज पोहोचतोय. हो. पण एकंदरीत आतापर्यंत जो 1364 कॅरेट मिळाले, त्यात काय अनुभव आला तुम्हाला? म्हणजे दरवर्षी आणि डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर काय बदल जाणवला? दरवर्षी तर सर एवढं ॲव्हरेज बी निघत नव्हतं आणि क्वालिटी बी निघत नव्हती. पण यंदा जसं 15 डिसेंबरला जसा प्लॉट चालू झालाय, पुन्हा मार्केटला टोमॅटो जातोय, ती एकच व्यापारी कंटिन्यू आपला माल उचलतो क्वालिटी असल्यामुळे. बर. एकच व्यापारी हायेस्ट जो रेट निघेल तो आपल्याला मिळतोय पुन्हा मार्केटला. आता सध्या काय मार्केट? आज 23 रुपये झाला आपला. 23 रुपये 23 किलो. रुपये. आणि एक म्हणजे 40 रुपयापर्यंत हायेस्ट झाला आपला. हो, सुरुवातीला झाला. सुरुवातीला ठीक आहे. 35 रुपये. आणि टोमॅटो माझ्या अंदाजे 15 ते 20 रुपये किलो जर असं परवडते. अवरेज मिळालं तर खूप परवडतो. हो हो अवरेज मिळालं Average. पाहिजे आणि माल एक नंबर क्वालिटीचा मिळाला मिळाला पाहिजे. पाहिजे. म्हणजे 100 कॅरेट तोडतोय तर 1-2 कॅरेट फक्त खराब निघाला. खराब नाहीच निघत सर, खराब नाहीच निघत. नाही ना? 1-2 किलो 100 कॅरेट मध्ये 2 ते 3 किलो खराब क्वचित निघतोय. आणि जो तिरंग्याचा अनुभव गेल्या वर्षाचा आणि या वर्षाचा काय? तिरंग्याचा गेल्या वर्षीचा अनुभव 50 कॅरेट तोडलं तर 25 कॅरेट तिरंगा निघायचा. पण यंदा जवळजवळ 1364 कॅरेट मध्ये एकच कॅरेट माझा तिरंगा निघला. अच्छा. तोच म्हणजे अपवाद. नक्की शेतकरी बांधवांनो, मग यासाठी जर प्लॉट सुरू झालाय, तिरंगा येतोय, तिथं जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर शुगर स्टार, 5 किलो PMS, ज्याच्यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर आहे, किंवा पोटॅशियम सोनाईट 5 किलो देऊन घ्यायचंय. वरतून फवारणीच्या माध्यमातून फवारणी करत असताना तुम्हाला जर तिरंगा आलेला आहे, अशा वेळेस रंग चांगला मिळवायचा आहे, तिथं तुम्हाला फवारणी करायची, एकसारखा रंग मिळवायचा आहे, तिथं फवारणी 200 लिटर पाण्याला नीट लक्षात घ्या. देशी अल्कोहोल घ्यायचे 750 मिली, शुगर स्टार 500 मिली आणि त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट 1 किलो असा एक स्प्रे, आणि जमिनीचं एकरी 1 लिटर शुगर स्टार आणि 5 किलो पोटॅशियम सोनाईट किंवा PMS हे ऍप्लिकेशन आल्यानंतर येऊच नये म्हणून ज्यांचे प्लॉट आता बांधलेला आहे, प्लॉट 15 दिवसांनी सुरू होणार आहे, अशा ठिकाणी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी 5 लिटर मॅग्ना आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची चिलिटेड फेरस 100 ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचंय. नीट लक्षात घ्या, चिलिटेड फेरस 100 ग्रॅम. जिथं प्लॉट सुरू व्हायला बाकी आहे, भीती वाटते, तिरंगा येऊ शकतो, प्लास्टिक व्हायरस येऊ शकतो, CME येऊ शकतो, तिथं तुम्हाला चिलिटेड फेरस 100 ग्रॅम, बायोडी 303 250 मिली आणि त्याच्यासोबत शुगर स्टार 500 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. पानं तुम्हाला शेवटपर्यंत टिकवायचे, फळावर स्क्रॅचेस येऊ द्यायचे नाहीये, त्यासाठी तुम्हाला फळाचा आकर्षक रंग आणि चकाकी ठेवायची. त्यासाठी 200 लिटर पाण्याला स्पॉट किलर 500 मिली, 22 200 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. जर तुमचा प्लॉट सुरू व्हायला काही दिवस बाकी आहे आणि आपल्याला जर मनामध्ये भीती आहे की प्लास्टिक व्हायरस येऊ शकतो, तिरंगा येऊ शकतो आणि दरवर्षी आपल्याकडे येतो, तो येऊच नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये एकरी 1 लिटर शुगर स्टार आणि 5 किलो PMS देऊन घ्यायचं, चिलिटेड फेरस, बायोडी 303 आणि त्याच्यासोबत शुगर स्टार असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. चांगल्या पद्धतीत पानं टिकवायचे, जीवाणूजन्य करपा येऊ द्यायचा नाहीये, फळावर कुठल्याही पद्धतीत डाग येऊ द्यायचे नाहीये. त्यासाठी स्पॉट किलर 500 मिली, 22 200 ग्रॅम. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, टुटा अब्सोल्युटा असेल,
नाग अळी असेल, लिप मायनर ज्याला आपण म्हणतो, फळ पोखरणारी अळी असेल, डंक मारणारी माशी असेल फळाला, त्या ठिकाणी वायोगो 80 मिली, मोएंटोडी 200 मिली हा एक स्प्रे केल्यानंतर 10, 11, 12 दिवसांनी तुम्हाला पुढचा स्प्रे एक्सपोनस एकरी 34 मिली अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. ठोंबरे साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, की आज नाशिक मधून मोबाईलवर आलेलं वेळापत्रक तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून दुसरा पण प्लॉट आहे तुमचा हो. आणि तुमचे प्लॉट बघून आज या शेतकऱ्यांनी, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तुमचा केलेलं. कलिंगड. कलिंगडचा प्लॉट त्यांचं आहे. कलिंगड आहे. मग तुम्हाला काय वाटलं? आतापर्यंत तर चांगलं आहे, म्हणजे वेलाची संख्या चांगली किंवा सेटिंग व्हायला चांगली लागली आतापर्यंत. म्हणजे आता ह्या साईजला आहे सेटिंगला. बर बर. म्हणजे एकंदरीत चांगलं वाटतं ना? चांगलं असतं की बाबा सुटल्याची म्हणजे वेळापत्रक घेऊन फी भरून तुम्ही समाधानी आहात का? कसं आहे सर, इथल्या शेतकऱ्यांचं अडाणी शेतकरी वर्ग असल्यामुळे दुकानदाराला जरी आपण जाऊन सांगितलं की बाबा हा रोग आहे, शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही ना रोग म्हणलं की काय आहे रोग ती. तर त्यांना जे व्यवस्थित वाटत, आता त्यांनी बी तिथून काही रोग बघितलेला नसतो. नसतो. आपण आपल्याला पण सांगणं सांगता येत त्यांच्यात सांगणं थोडं हो. फरक झाला की मग ते औषध कुठलं जाते. आता समजा सेटिंगच्या टायमिंगला दुसरं औषध असलं तर त्यांनी वेगळंच द्यायचं, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. आणि आता डॉक्टर किसान घेतल्यामुळे कसं होतंय, जसं म्हणजे ज्या त्या पिरियडला जी ती औषधं लागतात, त्यामुळं डोळं झाकून शेड्यूल डॉक्टर किसानचं केलं की आम्हाला म्हणजे जास्त डोकं चालवायची गरज गरज नाही, नाही. दुकानदाराला सांगायची बी गरज नाही. बाबा तुमचं हे schedule लागतंय follow मला, करा, एवढं एवढं लागतं एवढंच दे, म्हणजे जास्त टेन्शनच निम्म्याच्या पुढे कमी झालंय सगळं. नक्कीच शेतकरी बांधवांनो, हा एक आदर्श सगळ्या शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे. मी बऱ्याचशा वेळा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घ्या, असं काही नाही. माझ्यापेक्षाही चांगले मार्गदर्शक बाजारामध्ये उपलब्ध आहे, युट्यूब चॅनल अनेक आहेत. परंतु फक्त एक विश्वास त्या ठिकाणी असा पाहिजे की आपण आणलेलं औषध ज्या रोगावर आपण फवारणी करतोय त्याचे रिझल्ट आपल्याला डोळ्याला दिसले पाहिजे. जसं 1400 म्हणजे 1364 कॅरेट काढून ही सेटिंग तुम्हाला दिसते, ही सेटिंग दिसते, ही सेटिंग वरती शेंडा अजूनही सुरू आहे. म्हणजे पाऊण एकरामध्ये 2200-2300 कॅरेट जर आपल्याला काढायचे असेल, एकरी 2,500 कॅरेट काढायचे असेल आणि ते निरोगी आणि एक नंबर क्वालिटीचा माल आपल्याला बाजारात पाठवायचा असेल, तर अशा पद्धतीने काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. व्हिडिओचा विषय होता तिरंगा येऊ नये किंवा तिरंगा आल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे, त्या संदर्भात बऱ्याचशा टिप्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. त्या 100% वापरून बघा आणि 100 नाही 200% रिझल्ट तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. हाच व्हिडिओचा शेवट करताना तुम्हाला एक संदेश पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. आजचा व्हिडिओ बारामती तालुक्यातून, पुणे जिल्ह्यातून तुम्ही बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.